नमस्कार मंडळी, गौरी होम किचनच्या पुन्हा एकदा नवीन नवीन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी। त्यासाठी आपण वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे खोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ते एका 2-3 पाण्याने वॉश करून एका भांड्यामध्ये गरम वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत। त्यानंतर आपण 2 टमाटर घेतलेले आहेत, ते चांगल्या प्रकारे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण 5 ते 6 मिरच्यासुद्धा चांगल्या प्रकारे चॉप करून घ्यायच्या आहेत। मिरच्या जेवढ्या होईल तेवढ्या बारीक कट करायच्या आहेत। त्यानंतर आपल्या शेंगा वाफवून झालेल्या आहेत, खोडून झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्या टमाटर, मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडा तेल घालून 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा, 1 टेबलस्पून मोहरी चांगली तडतडेपर्यंत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। लसूणला सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। मिरचीला सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। मिरची आपली चांगली परतून झालेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। त्यामध्ये आपण 1 चम्मच गोडा मसाला, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे। मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये वालाच्या शेंगा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर एक ताट ठेवून आपल्याला वाफ घ्यायची आहे। आपली शेंगा चांगल्या प्रकारे वाफल्या आहेत, बघू शकता। आपल्या शेंगा आता चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत। त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। खायला एक नंबर टेस्टी अशी भाजी होते। तर आपण भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।